नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज महाराष्ट्र दिनाचा हा स्पेशल आजचा सवाल आहे. याचं कारण असं आहे की आज या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा, आता जी निवडणूक पार पडली आहे, जिचा निर्णय 16 मेला लागणार आहे, तिच्यामध्ये काय होईल याचा अंदाज वर्तवणार आहोत. अंदाज म्हणा, तर्क म्हणा, हा चुकू शकतो. सुरुवातीलाच मी सांगतो, मी आज इथे जे बोलवले आहेत ते मैदानात काम करणारे सगळे पत्रकार बोलवले आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघाशी संबंध आहे. त्यामुळे हे आकडे फार चुकतील असं मला स्वतःला वाटत नाही, पण तरीसुद्धा निवडणुकीत काही उलटपालट होऊ शकतं. त्यामुळे आधीच मी तुम्हाला स्टॅच्युटरी वॉर्निंग जी असते ती देतोय, सावधगिरीची सूचना देतोय की हा चुकू शकतो, पण हा खेळ मनोरंजक असणार म्हणून हा खेळणार आहे. आणि आमचे जर आकडे बरोबर आले तर आम्हाला त्याचे श्रेय द्यायला विसरू नका. मी चर्चेला सुरुवात करतोय. महाराष्ट्रात काय होणार तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, कोकण असे प्रादेशिक विभाग आहेत. या प्रत्येक विभागाचं ची संस्कृती वेगळी आहे, राजकारण वेगळं आहे. तिथे काय काय होणार हे 2009च्या पार्श्वभूमीवर आपण तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी सुरुवात करणार आहे विदर्भापासून. सुरुवातीलाच बघा, विदर्भात गेल्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती. विदर्भातलं बघा, 10 जागा आहेत एकूण विदर्भामध्ये. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आपण 4 वेगळ्या रंगात दाखवलेल्या आहेत. 5-5 जागा होत्या, 5 युतीकडे आणि 5 आघाडीकडे. आता बघूया, आपल्या सोबत आहेत आपले जे सगळे पत्रकार आहेत. आपल्या सोबत सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत, अनुभवी आहेत, सगळ्यांचा मतदारसंघाशी संबंध आहेत. मी त्यांची आधी ओळख करून देतो. मगाशी मी ओळख करून द्यायला विसरलो, पण आता ओळख करून देतो. मी विदर्भाचा आशिष जाधव पासून सुरुवात करणार आहे. आशिष जाधवना तुम्ही ओळखता, IBN लोकमतचे प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख, त्यांचाही महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास आहे. आपल्यासोबत आहे आपला न्यूज एडिटर आशिष दीक्षित, आपल्याला मुंबई कोकणची माहिती तो देणार आहे. आपल्यासोबत औरंगाबादहून आहेत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे. संजीव उन्हाळे मराठवाड्यातल्या राजकारणात अगदी मुरलेस आहेत, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचाही ते वेध घेतील, कारण औरंगाबादला बसून सगळ्या महाराष्ट्रात काय चाललंय याची नाडी बरोबर ते तपासत असतात. आपल्यासोबत आहे पुण्याहून आपला ब्युरो चीफ अद्वैत मेहता सुद्धा. अद्वैत पश्चिम महाराष्ट्रात काय घडेल हे आपल्याला सांगणार आहे. आणि दीप्ती राऊत आहे नाशिकची ब्युरो चीफ आपल्यासोबत. ती उत्तर महाराष्ट्रात फिरलेली आहे, यावेळेला तिथे काय होतंय याचा नेमका अंदाज ती घेणार आहे. मी सगळ्यांना सांगतो, हा एक जुगार आहे, हे एक आव्हान आहे, हे लक्षात घ्या. आणि हा जुगार बरोबर खेळायचा आहे, आपण जिंकायचं आहे. मी सुरुवात करतोय आशिष जाधव पासून. आशिष, तू विदर्भामध्ये फिरलेला आहे, 10 मतदारसंघ फिरलेला आहेस. काय परिस्थिती आहे विदर्भात, काय होऊ शकतं? विदर्भामध्ये 10 जागा आहेत आणि विदर्भामधल्या 10 जागांमध्ये फिरल्यानंतर एकच जाणवतं की विदर्भामध्ये मोदी लाट होती. नरेंद्र मोदींची लाट होती. विदर्भामध्ये 2 जागा जर का आघाडीला सोडल्या तर उर्वरित 8 ठिकाणी महायुतीचं पारडं जड दिसतंय. खरं बोलायचं तर प्रफुल्ल पटेल यांची एकट्याचीच जागा निघू शकते अशी परिस्थिती आहे. इतर 9 ठिकाणी 19-20 असा खेळ आहे. 8 ठिकाणी महायुतीचं पारडं जड आहे. म्हणजे आता आपण नकाशा दाखवतोय 5-5 असं आहे. विदर्भामध्ये समसमान आहे, 5 आघाडी आणि 5 युती. आता 8 ठिकाणी म्हणजे 3 एक्स्ट्रा जागा या महायुतीला, शिवसेना भाजप महायुतीला मिळू शकतात. अगदी बरोबर आहे. 8 आणि 2 होऊ शकतं. आपण काय जर तपशील सांग. जागांचा जर एक एक करून विचार केला, समजा आपण भंडाराच्या जागेचा विचार केला तर प्रफुल्ल पटेल यांचं पारडं जड दिसत आहे. प्रफुल्ल पटेल यांची स्वतःची मशिनरी तिथं खूप काम करत होती. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींनी भंडारामध्ये आपली सभा टाळली, हे सुद्धा एक गणित होतं. भाजपच्या वरिष्ठ नेते हे भंडाराकडे गेले नाहीत, ती सुद्धा एक महत्वाची बाब प्रफुल्ल पटेलने फिक्सिंग केलं की काय, असंही होऊ शकतं. तशी चर्चा मतदारसंघामध्ये आहे. त्यानंतर रामटेकचा जर का विचार केला तर इतर मुकुल वासनिकांसाठी विजयाचा मार्ग सोपा बिलकुल नाही. किंबहुना कृपाल तुमाने जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचंच पारडं जड दिसत आहे. नागपूरमध्ये खरंच खूप मोठी कसोटी नितीन गडकरींची आणि विलास मुत्तेमवारांची लागणार आहे. एकतर 3 लाख नवीन वोटर आहेत जे पहिल्यांदा मतदान करतायत आणि दलित आणि मुस्लिम मतं अशी मिळून जवळपास 38% जी मतं आहेत ती खूप निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे इथं नेमका निकाल काय लागेल याकडे अनेकांचं लक्ष आहे. राहिला प्रश्न गडचिरोलीचा, तर गडचिरोलीमध्ये सुद्धा काँग्रेसचं थोडं पारडं जड दिसत आहे, पण मोदी लाट सुप्त रूपात गडचिरोलीमध्ये सुद्धा असल्यामुळं तिथं सुद्धा निकाल हा सेना भाजप युतीच्या बाजूनं लागेल काय अशी शक्यता आहे. वर्ध्यामध्ये आधी सुरुवातीला डमी उमेदवार भाजपने दिला रामदास तळस यांच्या रूपात अशी चर्चा होती, पण नंतर डमी उमेदवार हे तेली समाजाचेच निघाले आणि नरेंद्र मोदींनी आपली पहिली सभा विदर्भातली ही वर्ध्यामध्येच घेतली आणि तिथून मग भाजपचे सगळे नेते वर्ध्यामध्ये मुक्काम ठोकून होते. अगदी देवेंद्र फडणवीस
विनोद तावडे यांच्या 4-4 म्हणजे 5 सागर मेघेंची जागा हो, जी आहे ती धोक्यात आहे. ती धोक्यात आहे. सागर मेघे निवडून येतील याची शक्यता नाही. दत्ता मेघेंनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे तरी सुद्धा कठीण दिसतंय. यवतमाळचा हा जो मतदारसंघ आहे हा जातीय समीकरणांच्या दृष्टीनं महाराष्ट्रातला एक वेगळा मतदारसंघ आहे. इथे मराठा कुणबी मतांबरोबरच बंजारा मतं असतील, आदिवासी मते असतील, ही खूप निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे इथं सुद्धा सामना एकदम अटीतटीचा आहे. नंतर अकोला आणि बुलढाणा हे महायुतीला जातील हे स्पष्ट दिसतंय, कारण अंतर्गत बंडाळी दोन्ही ठिकाणी आघाडीला होणार आहे. त्यानंतर अमरावतीचा जर का विचार केला तर इथं अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण सेनेची जी पारंपरिक मतं आहेत ती सेनेच्याच पारड्यात आपली मतं टाकतील आणि आनंदराव अडसूळ यांचा विजयाचा मार्ग सोपा होईल असं आता माहिती हातात येते आहे. त्यामुळे विदर्भामध्ये 8-2 असं काही चित्र महायुतीच्या बाजूने 8-2 7-3 नाही 8-2 7-3 अजिबात नाही, नाही. 8-2 8-2. कुठच्या जागा काँग्रेस एनसीपीला मिळतील? एक भंडाऱ्याची जागा प्रफुल्ल पटेल म्हणजेच राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे आणि दुसरी जागा ही गडचिरोलीची आहे. कारण विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती आणि त्यांनी खरंच खूप मोठं काम तिथं गडचिरोली आणि केलंय. भंडारा एवढ्या दोनच जागा मिळू शकतात. गडचिरोलीमध्ये पक्ष संघटनेला बंडाळीचा फटका बसला नाही काँग्रेसला, तर त्यामुळे मिळू ती जागा शकते. निघू शकते. मला रवी किरण देशमुखांकडे यायचंय. 8-2 असं आशिष म्हणतोय, तुम्हाला पटतंय का? थोडाफार मी त्याच्याशी सहमत आहे आशिषशी, पण ग्राउंड रियालिटीज आपण बघितल्या पाहिजेत. आशिषने सुरुवात केली होती भंडारा गोंदियापासून. जरी इथं भाजपाचे प्रमुख नेते जरी जाऊ शकले नसले, इवन म्हणजे नरेंद्र मोदी स्वतः तिथं सभा घेणार होते असं ठरलंही होतं, परंतु ती सभा रद्द झाली. नंतर 3D मार्फत सभा झाली. परंतु एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. 2009 साली इथं नाना पटोले हे जे भाजपचे उमेदवार आहेत यांनी अपक्ष म्हणून 2.5 लाख मतं घेतली होती आणि भाजपच्या उमेदवाराला त्यावेळी 1.5 लाख 2.25 लाखाच्या आसपास मतं पडली होती. जर या मोदी लाटेचा प्रभाव जर खरोखर विदर्भात असेल तर ही सगळी मतं एकत्र आली पाहिजेत. नाना पटोले यांची ओबीसी मध्ये त्यांचं मोठं स्थान आहे, ती 2.5 लाख तुमचं असं म्हणणे प्रफुल्ल पटेल पडू शकतात. पडू शकतात. पण मग विदर्भात काय म्हणजे आशिषने जो 8-2 चा आकडा दिलेला आहे, तुमचं काय बाकी? मी तर 10च्या 10 देऊ शकतो, म्हणजे अशी नाही, परिस्थिती देऊ आहे. शकता म्हणजे देऊ नका. खरं काय ते सांगा, नेमकं काय म्हणजे सावधगिरीने आपण मला जाऊया. वाटतं की विदर्भ हा नेहमी लाटेवर स्वार होणारा प्रदेश पूर्वी आहे. एकदा मिळाल्या होत्या सर्व जागा सर्व तर म्हणून आणि त्यापूर्वी जेव्हा काँग्रेसचं वजन होतं, काँग्रेसचं प्रभुत्व होतं, तेव्हा सर्वच्या सर्व तेव्हा 11 जागा होत्या काँग्रेसला मिळायच्या एकेकाळी. एकेकाळी मिळायच्या, कारण विदर्भाची जनता ही लाटेवर स्वार होणारी जनता आहे आणि याच्या आधी त्यांनी दाखवून दिलं की भाजप सेनेला आम्ही सर्वच्या सर्व जागा देऊ तर तुम्ही शकतो. 10च्या 10 युतीला मी देता. 10च्या 10 देतो. 10च्या 10 हो, 10च्या 10. हा विक्रमच होईल. आणि अनेकांनी सांगितलंय की इथे काही खरं दिसत नाही. मी नागपूरचाही खूप अभ्यास केला, खूप लोकांशी बोललो तिथे. तिथे मला असं सांगण्यात आलं की भाजपचे तिथे 3 आमदार आहेत, शिवाय काँग्रेसचे एक मंत्री तिथं आहेत, नितीन राऊत. मध्य नागपूर हा अतिशय स्फोटक मतदारसंघ आहे, तिथं कधी गणित बदलू शकतं असंही सांगण्यात आलं. परंतु एक महत्वाचा मुद्दा आपण इथं लक्षात घेतला पाहिजे की मतांचं ध्रुवीकरण जर कमालीच्या टोकदार पद्धतीने जरी झालं तर दुसऱ्या बाजूला जी मोदींना मानणारी मतं आहेत ती सुद्धा काही कमी नाही आहे टक्केवारी त्या मतांची. काही लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कमी टक्के मतदान झालंय, परंतु ते कमी मतदान सुद्धा जास्त कोणाकडे जाईल त्यातल्या त्यात सुद्धा, किंवा बाजूच्या ज्या सुधाकर देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे तिथलं कुठं जाईल, इथं ह्या मतदारसंघाचं गणित तिथे बदलू शकतं असं मला वाटतं. तुमचं असं म्हणणं 10 त्या 10 जागा मिळण्याची शक्यता आहे युतीला. आपण पुढे जाऊया, नंतर पुन्हा एकदा मी सगळ्या महाराष्ट्राचा एक आढावा घेणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे जाऊया. उत्तर महाराष्ट्रात आपल्याकडे दीप्ती आहे. दीप्ती, उत्तर महाराष्ट्राच्या जागा आहेत 8. काय आहे तुझा अंदाज? उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या आत्ताच आपण लाटेबद्दल विचार करतोय, चर्चा करतोय आहे, पण उत्तर महाराष्ट्रातला सगळा आपण प्रचार पाहिला तर मोदींच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 सभा झाल्या आणि ह्या तिन्ही सभा ज्या ज्या ठिकाणी भाजपचे खासदार होते अशाच ठिकाणी सभा झालेल्या आहेत. त्यामुळे विचार करता असं लक्षात येते की लाटेचा प्रभाव काही ठिकाणी आपल्याला दिसतोय, काही ठिकाणी दिसत नाही. आता मी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, जो दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये आपण ज्या बातमीचा चर्चा करतो आहे हा असा अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यातला शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा खास राखीव मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला मतदारसंघ आपल्याला माहिती आहे. पण अहमदनगर जिल्ह्यावरती किती मराठ्यांचं वर्चस्व आहे याचं उदाहरण म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. कारण जरी तो मागासवर्गीय मतदारसंघ असला तरी शिर्डीमध्ये खासदारकीचा उमेदवार कोण असणार आणि कोण निवडून येणार, शिर्डीचा खासदार कोण असणार हे सातत्यानं अहमदनगरमधले मराठा नेतेच ठरवत आले आहेत.
यावेळेस मागच्या वेळेस हे होते भाऊसाहेब वागचौरे जे शिवसेनेमध्ये होते, मात्र त्यांना कारण का त्यावेळेस रामदास आठवले नको म्हणून शिर्डीतल्या मराठा नेत्यांनी सर्व ताकद भाऊसाहेब वागचौरेंच्या बाजूने लावलेली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाऊसाहेब वागचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून जे काँग्रेस प्रवेश केला, याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेनेला मानणाऱ्या शिर्डीतल्या गावांमध्ये प्रचंड संतापाची लाट होती. म्हणजे शेवटपर्यंत भाऊसाहेब वागचौरेंना प्रचार करता आला नाही. मंत्री स्टेजवर असताना अंडी फेकणं, बरोबर आहे. दगड फेकणं, दीप्ती अशा जरा प्रकारचे आपण वेगाने पहिल्यांदा आढावा घेऊया, मग पुन्हा याच्याकडे येऊया. मला सांग, नगरमध्ये काय होईल असं तुला वाटतंय? त्यामुळे नगरमध्ये जी दक्षिण नगरची सीट आहे ती दिलीप गांधींची आहे, जी भाजपची आहे ती त्यांच्याकडेच राहील. मोदींची या ठिकाणी सभा झाली होती. या ठिकाणी भाजपचे शिवसेना भाजपचे आमदार सुद्धा आहेत. त्यामुळे नगरमध्ये दिलीप गांधी त्यांची सीट राखतील असा सगळ्यांनाच विश्वास वाटतो आहे. शिर्डीमध्ये थोडासा 19-20 जे आशिष म्हणतो त्या पद्धतीने असू शकतं. मात्र तरी सुद्धा विखेंचं एकूण नेटवर्क पाहता सदाशिवराव लोखंडेंच्या नावाची चर्चा असली धनुष्यबाणाची, तरी सुद्धा वागचौरे कमी अधिक फरकाने निवडून येतील अशी एक शक्यता वर्तवली जाते आहे. वरचौरे जळगावमध्ये दोन्ही खासदार आताच्या वेळेस भाजपचेच होते. मोदींची सभा त्या ठिकाणी झाली, त्यामुळे त्याला गर्दी होतीच कारण का सिटिंग कॅन्डिडेट भाजपचे होते. ह्यावेळेस सुद्धा दोन्ही जागा भाजपकडेच राहतील. जळगावमध्ये विद्यमान खासदार एटी नाना पाटील आहेत, ते त्यांची जागा राखू शकतील. आणि रावेरला रक्षा खडसे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची सून आहे, त्या ठिकाणी खडसेंनी पूर्ण ताकद लावलेली आहे. त्यामुळे जळगावच्या दोन्ही जागा भाजपकडे जातील. वरजवळ नंदुरबार, जसं इथे मराठा नेत्यांचं प्रस्थ नगरमध्ये राहिलेलं आहे, तसं नंदुरबार हे कायम आदिवासी नेत्यांचं प्रस्थ राहिलेले आहे. माणिकराव गावित 10व्या वेळेस खासदारकीसाठी उभे आहेत. पहिल्यांदा हिना गावितच्या निमित्ताने कोणीतरी त्यांना आव्हान दिलंय, ते सुद्धा भाजपतर्फे. नंदुरबारमध्ये पहिल्यांदाच मोदींची सभा झालेली आहे. सगळेजण म्हणतात की हिना गावितचं एक आव्हान असेल. सभेला किती गर्दी होती, मात्र सभेला असलेली गर्दी किती 2-2.5 लाख, हे पण एक मोठं आव्हान नक्कीच आहे. पण नंदुरबारमधले 16 लाख मतदार आणि माणिकराव दादांचं सगळ्या ठिकाणी असलेलं नेटवर्क पाहता त्यांचं मार्जिन 100% कमी होईल, जे मागच्या वेळेसपासूनच कमी होत आलेलं आहे. शरद गावितांनी त्यांना जेव्हा आव्हान दिलं होतं तेव्हापासून. त्यामुळे माणिकराव गावितही 19-20 वरती असले तरी काठावर पास होण्याची शक्यता आहे. धुळ्यामध्ये एक निर्णायक बदल जो आपल्याला दिसून येईल. मागच्या वेळेस धुळ्याला भाजपचे प्रतापदादा सोनवणे होते, कारण मालेगावची मतं निर्णायक ठरली होती. त्यावेळेस निहाल अहमद उभे राहिलेले होते आणि त्यामुळे मालेगावची 70,000 मुस्लिम मतं निहाल अहमदांना मिळाली होती. यावेळेस जनता दलाचा उमेदवार त्या ठिकाणी नाही आहेत, जी मतं अमरीश पटेलांना काँग्रेसच्या पडद्यात पडू शकतात. त्यामुळे धुळ्यामध्ये 100% आपल्याला सत्ता परिवर्तन दिसून येईल. भाजपच्या ऐवजी त्या ठिकाणी अमरीश पटेल हे काँग्रेसची सीट लागू शकते. दिंडोरी, नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमध्ये सुद्धा असंच म्हटलं जात आहे की हरिश्चंद्र चव्हाण हे आदिवासी खासदार आहेत. त्या ठिकाणी त्यांचं बरंचसं नेटवर्क आहे. राष्ट्रवादीने बरीच ताकद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी सुद्धा हरिश्चंद्र चव्हाण त्यांची जागा राखू शकतील. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत ते म्हणजे नाशिक मतदारसंघाकडे, कारण का राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ या ठिकाणी आहेत. सगळ्यांना वाटत होतं की भुजबळ आहेत, त्याच्यामुळे 100% भुजबळांची स्वतःची मनीषा होती की 1-1.5 लाखाच्या फरकाने ते नाशिकमधून निवडून येतील. नाशिकचे पालकमंत्री राहिलेले आहेत. मात्र एकूण जसजसा प्रचार बदलत गेला तसं आपल्याला दिसतंय की भुजबळांसाठी सुद्धा काठावर पास का नापास अशा निर्णायक वळणावरती नाशिककर सुद्धा येऊन पोहोचलेले आहेत. मला सांग, म्हणजे काय होईल आता? इथे 8 जागांपैकी 5 जागा मला वाटतं युतीकडे आहेत आणि 3 जागा काँग्रेस एनसीपीकडे आहेत, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग आता 8 काय पैकी होईल? 5 शिवसेना भाजपच्या आहेत. मला असं वाटतंय की याच्यामध्ये 4-4 असं होऊ शकतं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या 4 जागा येतील. भाजपची एक जी धुळ्याची तर अमरीश पटेलांकडे जाईल, ती काँग्रेसच्या पडद्यात येईल. शिवसेनेचं काय होतंय, शिर्डीमधली जागा पण वागचौऱ्यांकडे जर का गेली, काँग्रेस वागचौऱ्यांच्या निमित्ताने काँग्रेसकडे गेली, तर 4-4 असा टॅली उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. बरोबर आहे. म्हणजे इथे आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची 1 जागा वाढू शकते, पण इथे 4-4 अशी टॅली आहे असा दीप्तीचा अंदाज आहे. रविकरण, तुम्हाला काय म्हणायचं? मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्र एक असा भाग आहे महाराष्ट्रामध्ये ज्याचा संबंध गुजरातशी खूप आहे आणि गुजरातशी त्यांचं नातेसंबंध पण खूप आहे तिथल्या लोकांचे, आणि इथे मोदींचा प्रभाव जाणवू शकतो. तर 4 सीट मला थोड्याशा जास्त वाटत आहेत, कारण जळगावमधल्या कारण धुळ्याची जागा असं वाटत होतं सुरुवातीला की धुळे आणि मालेगाव येथील जो मुस्लिम मतदार आहे हा अतिशय म्हणजे एक टोकाची भूमिका घेऊन आम्हाला मोदी पंतप्रधान नकोय तसं म्हणून मतदान करेल आणि त्याचा फायदा अमरीश पटेलांना होईल. परंतु धुळ्यामध्ये मागच्या वेळी प्रताप सोनवणे विजयी झाले होते भाजपचे, त्यावेळी हेच वातावरण होतं. स्वतः निहाल अहमद सुद्धा उमेदवार होते तिथं, ज्यांचं मालेगावमध्ये चांगलं प्रस्थ होतं. तरी पण शेवटच्या टप्प्यात असं सांगण्यात येते की तिथं बॅलन्स बदललेला आहे
माणिकराव गावितांच्याबद्दल जरी 10वी टर्म आहे आणि ते जो ज्येष्ठ अनुभवी आहे तसं म्हटलं जात असलं तरी नवख्या असलेल्या हिना गावित या गेली 2 वर्ष त्या भागामध्ये खूप काम करत आहेत. त्यांच्या वडिलांचं तिथं खूप मोठं नेटवर्क आहे. शिवाय त्यांचे काका सुद्धा तिथं आमदार आहेत त्या जिल्ह्यामध्ये. नवापूरला त्यांनी स्वरूप सिंग नाईक सारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. ते सुद्धा कितीतरी वर्ष विधानसभेत होते. आणि मागच्या वेळी शरद गावित यांना समाजवादी पार्टीच्या तिकिटावर 2 लाखापेक्षा जास्त मतं पडलेली आहेत. म्हणजे विजयकुमार गावित हा मतदारसंघ सहजासहजी माणिकरावांना परत राखू देतील असं मला वाटत नाही. आणि तिथे सभाही झालेली आहे विक्रमी आणि बदल घडून किती येऊ किती शकतो. होईल म्हणजे आता दीप्ती जे म्हणते की 4-4 होईल, तुमचं काय मत आहे? मला वाटतं एखादी जागा येईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. म्हणजे 7-1 होईल? 7-1 सुद्धा होऊ शकतं. 7-1? हो, 7-1 सुद्धा होऊ शकतं. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने वारं असेल तर ही नरेंद्र मोदींची लाटच म्हटली पाहिजे. कारण आहेच ती घरोघरी नरेंद्र मोदी पोहोचलेत असं जेव्हा मंत्रीच म्हणतात आघाडीचे. आपण हे सगळे आकडे लिहून ठेवूया, बघूया कोणाचा जुगार बरोबर होतोय. रविकिरण म्हणतायत, आशिष म्हणतोय, दीप्ती म्हणते. आपण हे बघूया कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हा जो फरक पडतोय तो वेगवेगळी माहिती जी आपल्याकडे येते त्यामुळे पडतोय, पर्स्पेक्टिव्हचा फरक पडतोय. रविकिरण म्हणतायत 7-1. बहुतेक सेना भाजपचे नेते खूप खुश झाले असणार. 7-1 होऊ शकतं असं ते म्हणतायत. भुजबळांची असेल की कोणाची ते हा, एक जागा कुठची असेल, भुजबळ की नगरची? आपलं पत्रकारांचं काम असतं पृथक्करण करणं, म्हणजे अनालिसिस करणं. नाशिकला मला असं एक इंटरेस्टिंग फॅक्टर सांगण्यात आलाय, तो सगळ्या पत्रकारांनी तपासून पाहायला पाहिजे की संध्याकाळी 5 वाजता जो मतदार बाहेर पडला नाशिक मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान 9 वाजेपर्यंत सुरू होतं. कारण आपले नियम आहे की जो माणूस मतदान केंद्राच्या आतमध्ये प्रवेश करतो त्याला मतदान करू दिलं पाहिजे. हे जे 20% मतदान झालंय असं म्हणतात ते मतदान भुजबळांसाठी झालंय असं एक ठाम विश्वास काही लोक व्यक्त करतायत. जर समजा 5 वाजेनंतर गेलेला मतदार हा जर भुजबळांसाठी गेला असेल, त्यातली 80% मतं भुजबळांना पडली असतील तर भुजबळ विजयी होऊ शकतात. मात्र ते इतकं सोपं नाहीये. मागच्या वेळी मराठा विरुद्ध माळी हा खूप मोठा संघर्ष त्या मतदारसंघात झाला होता. यावेळी भुजबळांना सुद्धा टेन्शन आहे. टेन्शन आहेच. शिवाय हेमंत गोडसे मागच्या वेळी पराभूत झाले होते, परंतु तो एक तरुण चेहरा आहे. तो इतक्या सहजासहजी आणि आता मनसेचा प्रभावही आणि कमी झालाय. मनसेचा प्रभाव तितकासा पूर्वी इतका राहिलेला नाही. त्यांचे कॅन्डिडेट इतकी मतं घेणार नाहीत असं वाटतंय. ठीक आहे, आपण आता बघितलेलं आहे विदर्भात काय परिस्थिती आहे, उत्तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर थेट मराठवाड्यात जाणार आहे. मराठवाड्यात नेमकं काय होतंय सांगायला आपल्या सोबत आहेत संजीव उन्हाळे आणि राजेंद्र उंजेरीचे मराठवाड्याचा दौरा केला होता. आशिष जाधवही गेला होता. आपण त्यांना विचारूया तिथे काय होणार आहे. ब्रेक घेऊया आणि परत भेटूया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. महाराष्ट्रात शिवसेना भाजप महायुतीला घवघवीत यश मिळेल का? 84% लोक म्हणतात होय घवघवीत यश मिळेल. एकूण महाराष्ट्र हा बहुसंख्य जो आहे तो आता भगवा झालेला दिसतोय असं या उत्तरावरून वाटतंय. 84% लोक म्हणतायत मोठं यश मिळेल सेना भाजप युतीला. आता मराठवाड्याकडे वळूया. आधी मराठवाड्याचा नकाशा बघा. आता काय परिस्थिती या नकाशावरून दिसेल. 8 जागा आहेत मराठवाड्यात. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून इथे 3 जागा आहेत आणि शिवसेना भाजपकडे 5 जागा आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे शिवसेना भाजप 5 आणि काँग्रेस राष्ट्रवादी 3 असं 3-5 असं समीकरण आहे मराठवाड्यात. सेना भाजपची गेल्या निवडणुकीतच इथे आघाडी होती. मराठवाड्यात काय घडतंय हे विचारण्यासाठी जाऊया राजेंद्र उंजेकडे, ज्यांनी दौरा केलेला आहे. राजेंद्र, काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये? जशी परिस्थिती होती 2009ला त्याच सारखी परिस्थिती कदाचित यावेळेस असू शकते असंही चित्र आत्ता आपल्याला पूर्णपणे मराठवाड्यात फिरताना पाहायला मिळालं. कारण मराठवाड्यामध्ये एकूण 8 लोकसभेच्या जागा आहेत. त्यावेळेस 8 पैकी मागच्या वेळेला 5-3 असंच चित्र होतं. याही वेळेला कदाचित 5-3च चित्र असू शकतं. ही स्थिती आहे. फक्त जो अंदाज येतोय 5-3च्या जागांचा तो मात्र पूर्व पश्चिम या पट्ट्यामध्येच बदलताना दिसतील असं दिसतंय. औरंगाबादमध्ये जोरदार लढत शेवटच्या क्षणी पाहायला मिळाली. जालन्यामध्ये मात्र तशी फारशी चुरशीची लढत पाहायला मिळाली नाही. कारण जालन्यातली स्थिती ही पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने जाताना दिसते. पण खरी गंमत आहे ती बीडमध्ये. कारण बीडमध्ये गेल्या वेळेच्या निवडणुकीत जितकं मुंडेंना सहज गतीनं विजय प्राप्त करता आला तो यावेळेस तितक्याच सहज गतीने मुंडे विजय प्राप्त करू शकतील अशी स्थिती नाहीये. म्हणून शेवटच्या क्षणी का विना मुंडेंना राज ठाकरेंना फोन करून त्यांच्याकडून मनसेचा पाठिंबा मिळवावा लागला आणि राज ठाकरेंनी ते जाहीररित्या सांगितल्यानंतर त्याची एक वेगळी राजकीय चर्चा देखील सुरू झालेली आपण पाहिली. त्यामुळे सुरेश धस आणि गोपीनाथ मुंडे ही लढत जोरदार झालेली यावेळेस मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला नांदेडपासून हा जो पूर्व पट्टा आहे मराठवाड्यातला, नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 जागा आहेत. या 3ही जागा यावेळेला
आघाडी आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी होईल असं स्पष्टपणे दिसतंय. पण नांदेड गेल्या वेळेला भास्करराव पाटील खतगावकर हे काँग्रेसचे खासदार नांदेडमध्ये होते. यावेळेला अशोक चव्हाणांना तिकीट दिल्यानंतर आदर्श प्रकरणावरून जोरदार राजकारण प्रत्येक सभांमध्ये पाहायला मिळालं. किंबहुना इतकंच नाही तर नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये सभा घेऊन देखील अशोक चव्हाणांवरती जोरदार टीका केली होती. याचबरोबर नरेंद्र मोदी उत्तर भारतात गेल्यानंतर देखील 2 सभांमध्ये त्यांनी या अशोक चव्हाणांच्या नावाचा उल्लेख करून काँग्रेस कसा घोटाळेबाज उमेदवारांना तिकीट देत आहे, नेत्यांना तिकीट देत आहे, अशा प्रकारची टीकाही केली होती. पण नांदेड मतदारसंघ हा पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं अशोक चव्हाणांच्यावर मतांवरती, अशोक चव्हाणांना मिळणाऱ्या मतांवरती कुठलाही फरक इथे पडताना दिसला नाही. कारण भास्करराव पाटील खतगावकर ज्या पद्धतीने निवडून आले आणि आत्ता अशोक चव्हाण या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने मराठवाड्यात निवडून येतील अशी शक्यता आत्ता या मतदारसंघातला भाग किंवा मतदारसंघातली सगळी व्यूहरचना काँग्रेसची पाहिल्यानंतर दिसून येते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हिंगोलीमध्ये गेल्या वेळेस शिवसेनेचे खासदार होते सुभाष वानखेडे. याही वेळेस ते मैदानामध्ये आहेत. यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये ही जागा राष्ट्रवादींनी काँग्रेसला दिल्यामुळं काँग्रेसचे राजीव सातव जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे मैदानात आहेत. राजीव सातव सुभाष वानखेडेंची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून या मैदानामध्ये आपलं प्राबल्य जमवण्यासाठी फिरत होते. पण याच दरम्यान शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस हिंगोलीमध्ये असेल, परभणीत असेल पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातल्या शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीला ॲडव्होकेट गणेश दुधगावकर जे परभणीचे खासदार आहेत हे गैरहजर राहिले. इथूनच शिवसेनेमध्ये या निवडणुकीत फार काही आलबेल वातावरण पाहायला मिळेल असं दिसलं नाही. आणि काही दिवसातच गणेश दुधगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. या ठिकाणी संजय जाधव जे आहेत शिवसेनेचे परभणीमधून मैदानात उतरले आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत विजय भांबळे, प्रदेश उपाध्यक्ष, हे राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून मैदानात उतरले. त्यामुळे इथे तुल्यबळ लढत पाहायला मिळते. परभणीमध्ये कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्राबल्याने, आपल्या प्रचारातल्या विविध आश्वासनांच्या जोराने ही जागा शिवसेनेकडनं आपल्याकडे ओढून घेऊ शकते अशा पद्धतीचं वातावरण आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात. म्हणजे पुन्हा एकदा 5-3 जे गणित आहे ते पूर्व आणि पश्चिम या पट्ट्यात फिरताना दिसतंय. त्याचबरोबरने आपण पुढे लातूरला आलो तर लातूरला ही लढत सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लातूर मतदारसंघामध्ये मी फिरत होतो त्यावेळेला त्या ठिकाणी काँग्रेसचं चांगल्या पद्धतीचं वातावरण सुरुवातीच्या काळात, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पाहायला मिळालं. किंबहुना मतदानाच्या आधी 8 ते 10 दिवस देखील काँग्रेसचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये दिसून येत होतं. पण जेव्हा कल्पनागिरी प्रकरण समोर आलं त्यावेळेला मात्र लोकांची काँग्रेसकडे बघण्याची दृष्टी बदलली. लोकांना पुन्हा एकदा विलासरावांची आठवण झाली आणि या मतदारसंघात फिरताना लोक म्हणत होते विलासराव असते तर असं झालं नसतं. म्हणजे काय झालं असतं तर काँग्रेस पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकली असती. पण या 2 गोष्टी जबाबदाऱ्या ठिकाणी म्हणाव्या लागतील. एक, कल्पनागिरी प्रकरणावरती अमित देशमुखांनी कुठलंही वक्तव्य केलं नाही. वारंवार अमित देशमुखांना प्रश्न विचारले असतात, त्यांनी समोर येऊन बोलण्याचं टाळलं. इतकंच काय, मी लातूरमध्ये असताना देखील अमित देशमुखांना वारंवार SMS केले होते, फोन केले होते. त्यांनीही या सगळ्या मुद्द्यावरती केवळ कल्पनागिरी नाही. बरोबर आहे. पण राजेंद्र मला जरा पुढे जायचं आहे. तू सविस्तर सांगितलेलं आहे. मराठवाड्यातल्या जागांचा अंदाज काय आहे तुझा? 5-3 जसं मी म्हणालो तसे 5-3 जागा होऊ शकतात. त्याप्रमाणे माझा स्वतःचा अंदाज हा असा आहे 8 जागांसाठीचा. एक, औरंगाबादसाठी चंद्रकांत खैरे पुन्हा त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावताना यशस्वी होऊ शकतात. रावसाहेब दानवे हे देखील जालन्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. आपण पुढे खाली बीडमध्ये आलो तर काही का होईना मुंडे या निवडणुकीमध्ये आपली विजयश्री आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात. मताधिक्य मात्र थोडंसं घटना निश्चितपणे दिसून येईल. उस्मानाबादमध्ये यावेळेला शिवसेनेचा प्राबल्य दिसतंय. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार गेल्या वेळेला केवळ 6000 मतांनी पराभूत झाला होता. यावेळेस कदाचित ती पाळी त्यांच्यावर येणार नाही अशी स्थिती वाढीव मतदानानुसार दिसते. त्यामुळे उस्मानाबादची जागा ही शिवसेना खेचून घेण्यात यशस्वी होईल अशी शक्यता आता वर्तवली जाते. लातूरची जागा काँग्रेसनी स्वतःहून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्यामुळं हातची गमावेल अशी स्थिती आता दिसून येते. कल्पनागिरी प्रकरण असेल किंवा अंतर्गत त्यांचे मतभेद असतील, या मुद्द्यावरून काँग्रेस आपली जागा जे प्राबल्य मानलं जातं, गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला आपला ही जागा गमावावी लागेल. आणि 3 जागा ज्या राहिल्या त्या 3 जागा नांदेड, हिंगोली आणि परभणी या तिन्ही ठिकाणी, जसं मी सुरुवातीला म्हणालो, या तिन्ही ठिकाणी आघाडी आपल्याकडे यशस्वी म्हणजे 5-3 होईल असं तुला वाटतंय? 5-3. मी जातोय संजीव उन्हाळेंकडे. संजीव उन्हाळेंचा अनेक वर्षांचा या सगळ्या मराठवाड्याच्या प्रदेशाचा अभ्यास आहे. संजीव उन्हाळे, राजेंद्र हुंजे म्हणतोय 5-3 होईल. तुम्ही काय सांगाल?
याच्यामध्ये परभणीची जी जागा आहे ती कदाचित शिवसेनेकडे जाऊ शकेल. पण त्याच्या अगोदर मला थोडंसं हे सांगायचं की या मराठवाड्यामध्ये किंवा या भागामध्ये मोदी लाट वगैरे जे काही म्हटलं जातं तशी काही लाट वगैरे काही नव्हती. मुळामध्ये हे जे सगळं श्रेय आहे हे श्रेय भारतीय जनता पक्षाच्या व्यूहरचनेला दिलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षाही आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो ते म्हणजे मोहनजी भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांनी 1 वर्षापासून जी रणनीती केलेली होती त्या रणनीतीला देखील आपण श्रेय दिलं पाहिजे. ती रणनीती अशी होती की त्यांनी बारीक सारीक छोट्या मोठ्या संस्थांना ॲक्टिव्ह केलेलं होतं आणि या प्रत्येक संस्थांनी पत्र टाकून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन अधिकाधिक मतदान करा असं आवाहन केलेलं होतं. आणि मला असं वाटतं की यावेळेस जे पोलरायझेशन जे म्हणजे आमचं औरंगाबाद सारखं सेंटर बघा किंवा मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे बघा जिथे मुस्लिम प्राबल्य ज्या ठिकाणी आहे तिथे नेहमी करता पोलरायझेशन असं मुस्लिम वोटचं व्हायचं. त्याच तुलनेमध्ये यावेळेस हिंदू मतांचं पोलरायझेशन करण्यामध्ये हे यशस्वी ठरलेले आहे. आणि दुसरी रणनीती अशी की यांची जी महायुतीचं जे कडबोळ आहे हे फार मजेशीर आहे. म्हणजे एका बाजूला RPI त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे आता आमची आंबेडकरांची भोगी RPI आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर हे देखील एक वेगळं गणित आहे. त्याचप्रमाणे स्वाभिमानी पक्ष जो शेतकरी संघटनेचा त्यांना गुजरातचं मॉडेल भावलेलं आहे आणि तिसऱ्या बाजूला विनायक मेटे हे देखील बरोबर आलेले आहेत. हे अशा पद्धतीचं स्ट्रॅटेजिक ज्या पद्धतीने गणित उभारलं गेलं त्याचा देखील एक फायदा झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की काँग्रेसनी मनापासून ही निवडणूक लढवलीच नाही. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो आहे तो कुणाच्या विरुद्ध पाहिजे आमच्या भागामध्ये तर आता 3 टर्मपासून आमचे खैरे आहेत 3 टर्मपासून दानवे आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये तर शिवसेना आणि भाजपचंच राज्य त्याच्याबद्दल काही फार संतोष असेल असे परिस्थिती नाही आहे. परंतु ऐन वेळेस उमेदवार त्या ठिकाणी उभे केले ज्या उमेदवारांची कसलीही फारशी तयारी नव्हती. म्हणजे नितीन पाटील असतील किंवा अवताडे असतील असे प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे केले गेले आणि त्याच्यामुळे ती तयारी नसल्यामुळं मला असं वाटतं की आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं झालं. बरोबर आहे. ती पण तयारी उन्हाळे उन्हाळे किती म्हणजे काय होईल इथे 8 जागा आहेत. राजेंद्र असं म्हणाला 4-5-3 होईल. तुम्ही काय म्हणतायत 6-2 6-2 होईल असं मला वाटतं. 6-2 त्यात ठीक आहे. परभणीची जागा ही अटीतटीची राहील. हा बरोबर आहे 6-2 होईल. मी येतो तुमच्याकडे परत. एकूण महाराष्ट्राची आपल्याकडे आपण चर्चा करणार आहोत. पण रविकरण 6-2 उन्हाळ्यांचा अंदाज आहे. इथेही काही तुमच्या अंदाजानुसार फरक आहे का? मला ते जे सांगतात परभणीचं तिथे परभणीमध्येच एक आमदार आहेत काँग्रेसचे बोर्डीकर त्यांनी उघड विरोधात काम केलेलं आहे. त्यामुळे तिथे NCP सुरुवातीला असं वाटत होतं की चांगल्या पद्धतीने काम करते आणि ती जागा एखाद्या वेळी शिवसेनेकडनं काढून घेईल धोक्यात येईल. पण तसं काही नाही. शेवटी तिथे परत जसं परभणीला नेहमी समीकरण असतं की कोण पाहिजे जाईल हे तुम्हाला पटलं? लातूर जाईल यावेळी आणि नांदेड काँग्रेसकडे राहील. काँग्रेसकडेच होती ती. पण एकूण काय तुमचं काय गणित आहे? मला महाराष्ट्रामध्ये एक लक्षवेधी लढत होती ती बीडमध्ये होती आहे आणि तिथे राष्ट्रवादीनं कमालीची ताकद लावलेली आहे. कमालीची. तुम्हाला असं वाटतं मुंडे हरतील? हारतील. मला लढाई कठीण आहे असं सगळे सांगतायत. बरोबर. पण मुंडे हरतील का? मुंडे थोडक्यात निघून जातील थोडक्यात अशा दोन एकदम कारण असे गाचून आहेत. निघतील. एक म्हणजे मोदी आणि दुसरं म्हणजे गारपीटीमुळे असलेली शेतकऱ्यांमधली नाराजी थोडक्यात पण म्हणजे मुंडेंची जागा त्यांच्याकडे राहील. मग आकडे काय 8 पैकी? 8 पैकी 1 जागा काँग्रेसची नांदेडची मला थोडीशी पक्की वाटते. बाकी 7-1 बाकी डळमळीत आहेत. नाही पण तुम्ही काहीतरी अंदाज व्यक्त करा ना. 7-1 6-2 7-1 होईल वाटतं मला. 7-1 सेना भाजपला तुम्ही फारच झुकतं माप देताय. पण होऊ शकतं. नाही मी अजिबात तुमच्याशी असहमती व्यक्त करणार नाही. कारण होऊ शकतं. महाराष्ट्रात नेमकं काय वातावरण आहे मोदींची लाट आहे का हे आपल्याला तपासावं लागेल. पुन्हा एकदा आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मी जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबईकडे. ब्रेक पूर्वी पुन्हा एकदा प्रश्न पहा. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला घवघवीत यश मिळेल का? बघा पडद्यावर 86% लोक म्हणतात होय घवघवीत यश मिळेल. बहुतेक नरेंद्र मोदींची लाटच आहे महाराष्ट्रात. याविषयी काही शंका दिसत नाही. निदान या कार्यक्रमाच्या पोलमध्ये तरी ती लाट दिसते. आता थेट जाऊया पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्राचा नकाशा आपण बघू शकतो. सोलापूरची जागा धरून इथे 10 जागा आहेत. तुम्ही बघा कसं आहे. शिवसेना भाजप युतीकडे 2 जागा आहेत. 2 अपक्ष म्हणून राजू शेट्टी आणि कोल्हापूरची जागा जी आहे ते अपक्ष होते. अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. बंडखोर होते कोल्हापूरला राष्ट्रवादीचे. पण बाकीच्या सगळ्या जागा काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहेत. 10
10 जागांपैकी उरलेल्या सर्व जागा म्हणजे 6 जागा या काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहेत. आपण जाऊया अद्वैतकडे. अद्वैत, यावेळेला काय परिस्थिती आहे? सर, मी पहिल्यांदा अंदाज व्यक्त करतो आणि मग असं मला काय वाटतं त्याचं विश्लेषण करतो. ठीक आहे. यावेळी जसं दीप्तीने सांगितलं की एक टाय होईल, टॅली होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावेळी टाय होईल. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला 5 जागा मिळतील आणि महायुतीला देखील 5 जागा मिळतील. म्हणजे 5-5 असा टाय होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचाही हा बालेकिल्ला आहे. परंतु या पश्चिम महाराष्ट्रामधल्या एकूण प्रचारावरून असं आपल्याला म्हणता येईल की मुंडे विरुद्ध पवार असं या लढतीचं स्वरूप होतं. म्हणजे या निवडणुकीचं जे वैशिष्ट्य आहे ते हे ठरणार आहे की शरद पवारांचा शब्द पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालतो का. ही सरळ सरळ विधानसभेची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे आपण. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मनोमिलन झालेलं आहे, पण ते खरोखर मनोमिलन जे आहे ते आजपर्यंत झालंय का हे बघायला पाहिजे. कारण अनेक ठिकाणी म्हणजे आपण एक एक उदाहरण घेऊयात. आता सुरुवात करू आपण सोलापूरपासून. सोलापूरला सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. विशेष म्हणजे प्रचार संपल्यानंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर शिंदे अडचणीत आहेत असे रिपोर्ट आणि अशी चर्चा असे खूप रिपोर्ट आले. पण मला सांग, मला अद्वैत, मी तुला 1 मिनिट असे थांबवतोय की 5 जागा ज्या तू म्हणतोयस काँग्रेस राष्ट्रवादीला मिळतील त्या कोणत्या कोणत्या सांगून टाक. बरोबर. मला वाटतं सोलापूरची जी जागा आहे ती काँग्रेसला मिळेल, म्हणजे सुशीलकुमार शिंदेना मिळेल. आणि सांगलीची जागा जी आहे प्रतीक पाटलांची ती एक काठावरती मिळेल. म्हणजे काँग्रेसच्या पारड्यामध्ये या 2 जागा पडतील असं मला वाटते. पुण्याची जागा मात्र भाजपकडे जाईल, विश्वजित कदमांची. ठीक आहे. म्हणजे काँग्रेसला सोलापूर आणि सांगली या 2 आणि बारामती सुद्धा मिळेल त्यानंतर राष्ट्रवादीला. त्यांच्याकडे मागच्या वेळी 4 जागा होत्या. बरोबर आहे. बारामती आणि सातारा या राष्ट्रवादी राष्ट्रवादीला राखेल. मिळतील. तिथं दमछाक त्यांची भरपूर झालेली आहे. म्हणजे अजून राष्ट्रवादीचं जे पारडं जड आहे, थोडंसं पारडं जड आहे ते माढ्यामध्ये आहे. म्हणजे माढ्यामध्ये सदाभाऊ खोत आणि विजयसिंग मुचाडील अत्यंत चुरशीची लढत आहे. म्हणजे खरं तर 3 लढती, माढा, सांगली आणि मावळ. मावळला तर कुणीही जिंकून येऊ शकतो 15 ते 20 हजार. या निवडणुकीत तर एक वैशिष्ट्य सांगता येईल, कुणीही लाख मतांनी निवडून येईल असं सांगत नाही. जो तो सांगतोय 15 ते 20 हजार. त्यामुळं हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी जे आहेत ते निवडून येतील असं वाटतंय. शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव हे निवडून येतील असं वाटतंय. त्यामुळं राष्ट्रवादीकडं 3 जागा, कोल्हापूर, बारामती, सातारा या. त्यानंतर काँग्रेसकडे 2 जागा, सोलापूर आणि सांगली 5. आणि उरलेल्या ज्या 5 जागा आहेत म्हणजे जे आपले ग्राउंड रिपोर्ट्स किंवा तिथले स्ट्रिंजर सांगतायत त्यानुसार माढा असेल, त्यानंतर मावळ असेल, हातकणंगले, शिरूर आणि पुणे या सेना भाजपकडे जातील. 5-5 5-5 असं असा तू टाय होईल. म्हणतोय. बरोबर आहे. रविकरण, इथे 2 बाबी इथं नमूद करायला पाहिजेत की माढ्यामध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील पण उभे आहेत आणि वर्षानुवर्षे त्यांनी तो त्या भागात राजकारण केलेलं आहे. त्यांनी जर 1 लाखाच्या आसपास जर मतं घेतली तर इथलं गणित बिघडू शकतं असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. 1 लाख मोहिते पाटील पडू शकतात. 1 लाख मतं घेतली पाहिजेत. पण त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीला पूर्ण विश्वास आहे. दादा म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांची जागा आम्ही काढली, पूर्ण खात्री आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील सख्खे भाऊ आहेत त्यांचे लहान, किती मतं घेतात त्यावर अवलंबून आहे. सोलापूरला सुद्धा सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे अगदी इझी वाटत होतं, पण शेवटी त्यांची दमछाक झाली आहे. सांगलीला मात्र प्रतीक पाटील थोडक्यात निघून जातील असं अद्वैत म्हणत होता. ते याच्यासाठी की वसंतदादांचीच पुण्य फक्त कामाला येईल, बाकी आत्ताच्या पिढीबद्दल काही फार हे नाही आहे. हातकणंगले राजू शेट्टी, कोल्हापूरला राष्ट्रवादी ही जागा मिळवेल पण इतकं सोपं नाही आहे. खूप दमछाक झालेली आहे, खूप पैसा लावलेला आहे, खूप ताकद खूप ताकद आहे. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे पण की त्यांचा इतिहास पडण्याचा आहे. शिवसेनेकडून त्यांनी एकदा निवडणूक लढवली होती. हो. तर सदाशिवराव मंडलिक पण ते येतील? म्हणजे संजय मंडलिक नाही, धनंजय महाडिक येतील की संजय मंडलिक येतील? तिथे काटेकी टक्कर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. काही होऊ शकतं. मग तुमचं काय, म्हणजे 10 पैकी किती द्याल तुम्ही? 10 पैकी मी 6 आणि 4 असं 6 वाटतं. कोणाला? 6 भाजप सेनेला, 6 भाजप सेनेला आणि 4 काँग्रेस राष्ट्रवादीला. काँग्रेस राष्ट्रवादी. मी उन्हाळ्यांकडे जातोय. उन्हाळे, मी तुम्हाला आतापर्यंत विचारलं नव्हतं, पण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करतोय. तुमचे काय आकडे आहेत? 10 पैकी पश्चिम महाराष्ट्रात किती जागा मिळतील सेना, भाजप आणि काँग्रेस एनसीपीला?
याच्यामध्ये सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मावळमध्ये शेकाप बऱ्यापैकी चिवटपणे अशी तिथं झुंज देत आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये भाजप निर्विवादपणे तिथं येईल असं एकंदर चित्र आहे. नेहमीप्रमाणे बारामती सुप्रिया सुळे येतील, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील येतील, सोलापूरमध्ये जे ऐकण्यात येतं तर त्याप्रमाणे खरंच म्हणजे सुशील कुमार शिंदे अडचणीत असं शेवटच्या क्षणी सांगते पण ते निसटता विजय घेतील. माढ्यामध्ये सदाशिवराव भाऊ खोत जे आहे त्यांची आक्रमक भाषणं त्यांची त्या ठिकाणी झाली, ह्याच्यामुळे ते देखील त्याच्या प्रचारामध्ये आघाडीवर आहेत. सांगलीमध्ये देखील भाजपने बऱ्यापैकी आघाडी मारलेली आहे आणि मला असं वाटतं यावेळेस पुण्याई फारशी काही अशी कुणाची कुणाला कामाला येत नाही. जसं आमच्या लातूरमध्ये जशी काही फार पुण्याई आता यावेळेस होईल असं वाटत नाही, तसं देखील चित्र तिथं होईल असं वाटतं. सातारामध्ये निर्विवादप्रमाणे ते उदयनराजे यांचं हे राहील. कोल्हापूरमध्ये मात्र अटीतटीची खरंच लढाई आहे आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी येतील. हे सगळं जर चित्र पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला 1, भाजपला 3, राष्ट्रवादीला 2 आणि शेकापला 1 असं आपण गृहीत धरलं तर स्वाभिमानी पक्ष देखील आपलं स्वतःचं अस्तित्व ठेवील. पण म्हणजे असं काय एकंदर सेना त्या भाजप ठिकाणी- महायुतीला स्वाभिमानी त्यांच्यामध्येच आहे, किती देताय तुम्ही सेना भाजप स्वाभिमानी महायुतीला? सेना भाजप यांना मी जवळपास 5 देतो त्यांना म्हणजे राजू शेट्टींची जागा धरून राजूसाठी जागा ठीक आहे, म्हणजे 5-5 होईल असं तुमचं म्हणणं आहे. 5-4 खरं तर 5-4 अधिक 1 होईल, कारण तिथे मावळमध्ये जो बंडखोर आहे शेकाप पक्षाने पाठिंबा दिलेला लक्ष्मण जगताप हा राष्ट्रवादीचाच बंडखोर आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे 5-4 अधिक 1 होईल, कदाचित अशी होण्याची शक्यता आहे असं तुम्ही म्हणताय. पुढे जाऊया. आशिष, मुंबईसह कोकण म्हणजे कोकणातल्या 2 जागा, मुंबईतल्या 6 जागा आणि ठाणे वगैरे परिसरातल्या ठाणे पालघर वगैरे धरलं तर या 4 जागा. खरं तर मुंबई म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की शिवसेना मनसेचा जोर आहे, पण आपण गेल्या वेळेसचे आकडे पाहिले तर मुंबई, ठाणे आणि रायगड रत्नागिरी या पूर्ण पट्ट्यामध्ये शिवसेना भाजप युतीचे फक्त 2 लोकसभेवर निवडून गेले होते. एक रायगडमधून गीते होते आणि दुसरे कल्याणमधून परांजपे होते. बाकी 10च्या 10 जागा या आघाडीकडे काँग्रेस एनसीपीकडे गेल्या होत्या. आता आपण एक एक मतदारसंघ पाहूयात. खूप इंटरेस्टिंग लढती आहेत. पहिलं दक्षिण मुंबई, तिथे मिलिंद देवरा सिटिंग एमपी आहेत, ते निवडून येतील अशी शक्यता आहे. कारण एक म्हणजे तिथे मनसेने उमेदवार नाही दिला, त्याचा फायदा अर्थातच त्यांना झाला. आपचा फॅक्टर काही तिथे एवढा स्ट्रॉंग नाहीये, मीरा सान्याल एवढ्या स्ट्रॉंग उमेदवार नाही आहेत. ही अटीतटीची लढाई होईल, पण फायदा हा मिलिंद देवरांनाच होईल, कारण तिथे गुजराती किंवा इतरची सगळी मतं आहेत ती सगळी जड आहे, नक्कीच जड आहे. दुसरे दक्षिण मध्य मुंबई, तिथे राहुल शेवाळे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांची प्रतिमा चांगली आहे, तरुण तडफदार अशी त्यांची प्रतिमा आहे. या मतदारसंघामध्ये मनसेने खूप ज्युनियर उमेदवार दिला, ऐन वेळेला उमेदवार डिक्लेअर केला आणि इथे शिवसेनेचं पारडं जड आहे. पुढचा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई, इथे किरीट सोमय्यांचं पारडं नक्कीच जड आहे. मेधा पाटकरांनी तिथे जोरदार लढत दिली आहे. संजय दिना पाटील जे राष्ट्रवादीचे सिटिंग एमपी आहेत ते गेल्या अगदीच 3,500 मतांनी निवडून आले होते. ते यावेळेस प्रचारात फारसे दिसले नाहीत, पण किरीट सोमय्या येऊ शकतात. किरीट सोमय्या इथून येऊ शकतात. पुढचा आहे नॉर्थ सेंट्रल म्हणजे उत्तर मध्य मुंबई. ही एकतर्फी लढत होईल असं शेवटपर्यंत वाटत होतं. म्हणजे काँग्रेसचे नेते सांगायचे की प्रिया दत्त तर हमखास निवडून येणार, बाकी कोणाचं. पण यावेळेला पूनम महाजन यांचं नाव जरी उशिरा जाहीर झालं असलं तरी त्यांनी शेवटी मात्र जोरदार फाईट दिली. आणि दुसरा मुद्दा इथे तो म्हणजे नसीम खान आणि कृपाशंकर सिंग यांची नाराजी. येतील की पडतील? त्यांचं मार्जिन कमी होईल, पण त्या निवडून येतील. निसटते विजय ह्या वेळेला खूप असणार आहेत, दोन्ही बाजूनी निसटते विजय. ठीक आहे, पुढची आहे गुरुदास कामत, नॉर्थ वेस्ट मुंबई. गुरुदास कामत निवडून येण्याची शक्यता आहे. इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली आहे की इथे आप आणि मनसे या दोन्हीचे चांगले उमेदवार आहेत, त्यामुळे आपचा तोटा हा थोडासा गुरुदास कामतांना होऊ शकतो. पण त्याच वेळेला महेश मांजरेकरांसारखा एक स्टार मनसेने दिलाय, तो तोटा नक्कीच कीर्तिकरांना होऊ शकतो. इथे गुरुदास कामत निवडून येतील अशी शक्यता आहे. पुढे जर आपण बोरिवलीला गेलो तर तो पूर्ण गुजराती जैन मारवाडी भाग आहे, तिथे मोदी फॅक्टर हा महत्वाचा आहे. तिथे गोपाळ शेट्टी निवडून येतील अशी दाट शक्यता आहे. मुंबईत काय मुंबईमध्ये गेल्या वेळेला 6च्या 6 जागा ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला गेल्या होत्या, या वेळेला अशी चिन्ह आहेत की 3-3 होईल. 3-3 सेफ गेम आहे. पुढे ठाण्यात परिसर, ठाणे वगैरे. आता ठाण्यापासून सुरू करूयात. ठाण्यात संजीव नाईक सिटिंग एमपी आहेत आणि याच्यामध्ये नवी मुंबई वगैरे पूर्ण भाग येतो. संजीव नाईक पुन्हा एकदा निवडून येतील अशी शक्यता आहे. ठाणे संजीव नाईक. हा, पुढे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आहेत शिवसेनेचे, ते निवडून येतील अशी शक्यता आहे.
भिवंडी खूप इंटरेस्टिंग आहे, कारण भिवंडीमध्ये यावेळेला सिटिंग एमपीला काँग्रेसने तिकीट नाही दिलं. तिथे विश्वनाथ पाटील आहेत आणि इथे मनसे खूप स्ट्रॉंग आहे. सुरेश म्हात्रे जे मनसेचे उमेदवार आहेत ते खूप स्ट्रॉंग आहे आणि ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या कपिल पाटलांना जड जातील. त्यामुळे इथे काँग्रेस येऊ शकते पुन्हा एकदा, अशी शक्यता आहे. पालघरमध्ये बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीचे आहेत, ते पुन्हा त्याला निवडून येऊ काँग्रेसने त्यांना शकतात. पाठिंबा दिलाय, त्यामुळे ते म्हणजे 3 जागा तिथे म्हणजे बरोबर. ठाणे परिसरात आपण म्हणूया 1+3 होईल, म्हणजे बरोबर. 1 सेना भाजप आणि 3 काँग्रेस तीन. आणि एनसीपी. आता आपण कोकणात कोकण. येऊया. रायगडची दोन्ही जागा खूप इंटरेस्टिंग आहेत. रायगडच्या जागेबद्दल जर बोलायचं झालं तर रायगडमध्ये सुनील तटकरे निवडून येण्याची इथे शक्यता आहे असं वाटतंय. कारण आणि मुख्य महाराष्ट्राचं लक्ष ज्या लढतीकडे आहे, सगळ्यात छोटा मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग, तिथे काय होईल तुझा अंदाज सांग. माझा अंदाज आहे- नारायण राणे ऐकताय तर कार्यक्रम विसरू अगदी नका. अगदी अगदी नारायण राणे ऐकत असतील तर कदाचित त्यांची पण धाकधूक वाढली असेल, कारण आपल्याला जे ग्राउंड रिपोर्ट्स मिळतात ते हे सांगतात की निलेश राणे हे पडू शकतात. निलेश राणे पडू शकतात. आता मी आपल्या दोघा एक्सपर्ट कडे जातोय. तुमचा अंदाज म्हणजे या ज्या एकूण 12 जागा आहेत त्याच्या पैकी अंदाज. नाही, मुंबईचा अंदाज व्यक्त करताना एक बाजू लक्षात घेतली पाहिजे आपण की इथला बहुसंख्य जो उच्च शिक्षित आणि मध्यमवर्गीय वर्ग आहे तो राजकारणाशी थेट संबंध ठेवत नाही. तो त्याची नोकरी व्यवसायाची सेवा असतो. पण एकूणच युपीए सरकारबद्दलची नाराजी हा त्यावेळेला तो फार मोदीच्या महत्वाचा, बाजूला आहे. फार मोदींच्या मोठा बाजूला घटक आहे. आणि मतदानाची टक्केवारी जर बरोबर. आपण पाहिली तर जो भाग मतदानाला बाहेरच कधी पडत नव्हता, जिथं 20-25% मतदान व्हायचं, त्या भागामध्ये आज 60-60% मतदान झालेलं आहे. आणि वाढीव मतदान सुशिक्षित शहरी भागामध्ये हे नेहमी धोकादायक म्हणजे किती असतं. जागा द्याल तुम्ही? तर मुंबईमध्ये सहा पैकी? मी 2 आणि 4 असं विभाजन करतोय. 2 काँग्रेस एनसीपी, 2 काँग्रेस एनसीपी आणि 4 शिवसेना बीजेपी दिसतंय. 2 सुद्धा मी देत असताना त्यामध्ये सुद्धा कॉशन आहे, म्हणजे थोडस सावधगिरी बाळगली पाहिजे. दोनही नाही म्हणजे 6 से 7 जाऊ शकतात. कॉशन बाळगली पाहिजे. ते म्हणजे एक तर कसं आहे की गुरुदास कामत हे खूप निष्णात आहेत, म्हणजे त्यांना अनेक निवडणुकांचा अनुभव आहे. निवडणूक कशी लढवायची, याचे डावपेच कसे आखायचे ह्याच्याबद्दल खूप त्यांचं वर्क चांगलं असतं. त्या मतदारसंघामध्ये ते निसटत्या का होईना पण यांनी ते सीट काढतील असं म्हणतात. परंतु दुसरा मतदारसंघ जो आहे, जो अतिशय विचित्र मतदारसंघ आहे मुंबईमधला, तो थेट बांद्र्याला सुरू होतो आणि पवईला संपतो, तो आहे उत्तर मध्य मुंबई, जिथे प्रिया दत्त त्यांच्या वडिलांची पुण्य खूप मोठी आहे. तुम्ही या 2 जागा काँग्रेसला देता. या देतोय मी याच्या. आणि इथे देत असताना मी हे सांगायला नमूद करतोय की जर समजा चांदिवलीमध्ये 1,73,000 मतदान नोंदलं गेलं असेल 42%, ते 1,57,000 मतदान विलेपार्लेसारख्या गुजराती मराठी बहुसंख्य भागात सुद्धा नोंदलं गेलंय. या ट्रेंडचा नीट अभ्यास करायला पाहिजे. निवडणुकीनंतर खूप इंटरेस्टिंग हे अटीतटीची झुंज आहे, इतकी सोपी नाही आहे. इथे कृपाशंकर सिंग आणि नसीम खान नाराज होते. त्यांनी कसं तरी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यावर प्रिया दत्त यांचं काम करायला सुरुवात केली. आणि दुसरं फरहान आझमी उभे आहेत इथे समाजवादी पार्टीचे. ते उत्तर भारतीय मतं, मुस्लिम मतं, म्हणजे एकूण फारच कडवी झुंज आहे. कडवी झुंज आहे. पण मला सांगा ठाण्यामध्ये भिवंडीची जागा कुणबी मताच्या आधारावर विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसची जाईल असं म्हणतात. पालघरला खूप चांगली लढत आहे आणि अर्थात हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे तिथे, त्यामुळे कदाचित तिथे थोडासा फरक पडेल आणि ती जागा जाऊ शकते. कल्याण अर्थातच जसं आशिष म्हणाल तसं मला श्रीकांत शिंदे. ठाण्यामध्ये प्रचंड ताकद नाईक पितापुत्रांनी लावलेली आहे. परंतु मला असं वाटत होतं सुरुवातीला की शिवसेनेचे 3 आमदार आहेत तिथं. राजन विचारे स्वतः आमदार आहेत, दीपक आपले प्रताप सरनाईक आहेत, एकनाथ शिंदे. आणि शेवटच्या 2 दिवसात शिवसेनेचा प्रचार थोडासा ढेपाळल्यासारखा वाटला. त्यामुळे शेवटी संजीव नाईक यांना संजीव नाईक म्हणजे आशिष जे सांगतो 1-3 तसंच तुमचं म्हणणं. हो 4 पैकी. आणि कोकण आणि कोकण महत्वाचं आहे. कोकणामध्ये रायगडची जी जागा आहे तिथे हे जे अपक्ष शेकापने पाठिंबा दिलेले रमेश कदम जे आहेत ते किती मतं घेतील यावर ह्या निवडणुकीचा निकाल आहे. तरी पण सुनील तटकरे इथून सीट काढू शकतात अर्थातच, कारण अनंत गीते खूप वेळा निवडून आलेत. असं असलं तरी त्यांचं आणि राणे राज्यात काय होईल, राणे राज्यात सगळ्या राज्याचं लक्ष आहे. एक आपण बघितलं पाहिजे की नारायण राणे निवडणुकीच्या राजकारणात तसं निष्णात आहेत, मुरलेलं व्यक्तिमत्व आहे. इतकं सोपं नाही आहे आणि त्यांना बारीक बारीक डावपेच आखण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या समर्थकांनी मला असं सांगितलं की 1000 काढतील, 2000 काढतील, 500 काढतील, पण नारायण राणेच काढतील. त्यांच्या राजकीय जीवनामध्ये निलेश राणे जिंकतील. कसोटीचा क्षण आहे. ठीक आहे, थोडक्यात का होईना पण निघतील असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इथे कोकणामध्ये बीजेपी सेनेला एकही जागा मिळणार नाही? कोकणात कठीण दिसतंय रायगड. ठीक आहे, आता मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर महाराष्ट्राचं काय चित्र आहे हे तुम्हाला सांगणार आहे. पण ब्रेक पूर्वी पुन्हा एकदा प्रश्न बघा.
महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला घवघवीत यश मिळेल का? बघा पडद्यावर. आता 87% लोक म्हणतायत सेना भाजप विषयी महाराष्ट्रातल्या बहुसंख्य प्रेक्षकांना, आपल्या प्रेक्षकांना 87% प्रेक्षकांना जिंकण्याची खात्री वाटते. ते असं म्हणतात त्यांना घवघवीत यश मिळणार. अशा प्रकारे आपण विदर्भापासून सुरुवात केली आणि मुंबई कोकणात येऊन थांबलेलो आहे. सगळ्या महाराष्ट्राचे आकडे माझ्या समोर आलेले आहेत, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि 2 प्रकारचे आकडे आहेत. संजीव उन्हाळे त्यात बघत की तिसरा आकडा आपल्याला मिळेल. नेमका आकडा किती असेल याचा निष्कर्ष आपण काढूया शेवटी. आपल्या वेगवेगळ्या भागातल्या ब्युरो चीफ्सनी आणि सगळ्या सिनियर जे कॉरेस्पॉन्डंट्स आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार आकडा काय होतोय बघा. 27 जागा या सेना बीजेपीला, ही शक्यता आहे लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही नंतर आमची कॉलर धराल. 27 जागा सेना भाजपला आणि 21 जागा काँग्रेस एनसीपीला. रविकिरण देशमुख जे म्हणतायत त्यांच्या सगळ्या अंदाजानुसार 35 जागा सेना भाजपला आणि 13 जागा या काँग्रेस एनसीपीला. मी आता थेट जाणार आहे संजीव उन्हाळेंकडे. संजीव उन्हाळे, महाराष्ट्राचा तुमचा आकडा काय? 30 जागा महायुतीला जातील आणि 18 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळतील. अशा संजीव उन्हाळेंचा आकडा 30 आणि 18 आहे. 3 प्रकारचे आकडे आलेत. आपले वेगवेगळे ब्युरो चीफ आहेत त्यांनी दिले 27, 21. इथे रविकिरण देशमुख 35 आणि 13 सांगतायत आणि संजीव उन्हाळे सांगतायत 30 सेना भाजप आणि 18 जी आहे ती काँग्रेस एनसीपी. आशिष, इतके वर्ष तू पॉलिटिकल रिपोर्टिंग करतोयस, तुझा आकडा सांग. मी सुरुवातीला थोडंसं सांगतोय की महाराष्ट्रातल्या 3 जागा जर का सोडल्या, एक अशोकराव चव्हाणांची नांदेड, उदयनराजेंची सातारा आणि सुप्रिया सुळेंची बारामती, ह्या 3 ठिकाणी निकाल पक्का आहे. पण इतर ज्या 45 ठिकाणी आहे तुझं 45 आणि 3 होणार आहे का? ते सांगतो अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. पण एक अंदाज असा वर्तवला जातोय की 32 जागा, 30 ते 32 जागा ह्या महायुतीला मिळू शकतात, तसं त्यांनाही वाटतंय. आणि जो आघाडीकडनं सुद्धा बरंच बैठकांमधून जे चर्निंग झालं आणि त्यांची आकडेवारी जी आली त्याचीही सरासरी जवळपास 30 ते 32 जागा महायुतीला जाऊ शकतात, अशा आघाडीतलेही नेते खासगीत सांगतात. बरोबर आहे. हे सगळे आपल्या समोर आलेले आहेत, तुम्ही बघितलं. आशिष जाधव आता असं म्हणाला 30 ते 32 जागा महायुतीला आणि 16 ते 18 जागा या काँग्रेस एनसीपी आघाडीला. यावर कोणाला वाद घालायचा आहे, कोणाला म्हणायचं आहे की नाही हे अजिबात शक्य नाही. मी जाणार आहे पहिल्यांदा दीप्तीकडे आणि नंतर अद्वैतकडे. अद्वैत, या आकड्यांना आक्षेप आहे का? तुमचा काय आकडा आहे? आपल्याकडे 4 प्रकारचे आकडे आले आहेत. साधारणतः मला वाटतं सर, बोल. मला असं वाटतं सर, हा जो आशिषने आकडा सांगितला 30-32 युतीला आणि 16 ते 18 आघाडीला, मला हा आकडा वाटतोय. म्हणजे हा योग्य या आकडा 4 तुला आकड्यामध्ये वाटतोय? 30 ते 32 महायुती आणि 16 ते 18 ठीक आहे. दीप्ती, मला पण वाटत नाहीये की शिवसेना भाजप महायुती ही 30च्या पुढे जाईल. त्याच्यामुळे 30 हाच एक निर्णायक राहील असा अंदाज येतो. मात्र बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये काठावरची लढत ही ह्यावेळेस बहुतांश मतदारसंघांमध्ये दिसते. मात्र शिवसेना भाजप 30 वरती थांबेल असं वाटतंय. ठीक आहे. तुला 30 आणि 18 असं म्हणायचंय. 30 ते 32 आशिषने अंदाज दिलेला आहे. शेवटी आपण रविकिरण, तुम्हाला शेवटी काय म्हणायचंय? म्हणजे हे 4 अंदाज आहेत. शेवट 30 ते 32 आणि 16 ते 18 हे त्याचं ऍव्हरेज निघतंय. जरी माझ्या बोलण्यातून 35 जागा जरी शिवसेना भाजपला निघत असतील तरी या 2 जागांची अदलाबदल होऊ शकते असं मला वाटतं. फार तर 33 होतील सेना भाजपच्या. हे सांगत असताना मला इथे नमूद केलं पाहिजे की शिवसेना भाजपचा कारभार फार दृष्ट लागण्यासारखा आहे विरोधी पक्ष म्हणून, आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा कारभार अतिशय प्रभावित होण्यासारखा आहे असं अजिबात नाही. इथे फक्त प्रश्न आहे तो मतदारांना काय वाटतं हा आहे. एक तर कमालीचं विक्रमी संख्येने झालेलं मतदानाला बाहेर पडलेला तरुण नवीन वर्ग जो कधीही राजकारणाकडे फारशा आत्मीयतेने पाहत नाही आणि सुट्टी बघून गावी बाहेर जाऊ म्हणणारा वर्ग तो बाहेर पडला मतदानाला. हे सगळं पाहता मला असं वाटतं प्रस्थापितांच्या विरोधात जाणारं मतदान आहे. आणि शेवटी मतदार जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा हाच प्रश्न विचारतो की मी यांना का मतदान करायचं, कशासाठी करायचं, मी सुखी आहे का, माझ्या अडचणी सगळ्या सुटल्या आहेत का, सर्वसाधारण परिस्थिती चांगली आहे का, हे बघून तो मतदान करत असतो. आणि जेव्हा देशामध्ये एक लाट आली असं आपण म्हणतो त्याच वेळी ही लाट थोपवण्याची ताकद ही प्रस्थापित नेत्यांमध्येच असते की ज्याला मतदारसंघांमधल्या बारीक बारीक कोपऱ्यांची माहिती असते. मतदानाचे 100, 200, 200चे आकडे त्याला तोंडपाठ असतात की याला मी पकडला की इथे मला 200 मतं मिळतात.
तर इथं सुद्धा अनेक पद्धतीचे आडाखे सर्वांची चुकण्याची अगदी. शक्यता आहे. ते आपण आधीच त्यामुळं मी हे सांगतो की इथे भाजप सेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी पण सेना भाजप पूर्णपणे पुढे आहे, त्यांची घोडदौड आहे पुढे आणि आहे. 30 पेक्षा जागा जास्त मिळतील याविषयी काही शंका नाही. शंका नाही आहे. आपण तुमचा काय अंदाज आहे किती जागा मिळतील? माझा अंदाज मी गुलदस्त्यात ठेवलाय, कारण उद्या नाहीतर लोक मलाच पकडतील की तुमचं चुकलं. पण मी सांगतो या सगळ्या चर्चेवरून आणि गेले अनेक दिवस अनेक लोकांची जी चर्चा करतो त्यावरून माझा अंदाज असा आहे की सेना भाजपला आशिष जे म्हणाले त्याप्रमाणे 30 ते 32 जागा मिळू शकतात आणि 16 ते 18 जागा काँग्रेस एनसीपीला मिळू शकतात. पण जर रविकिरण देशमुख म्हणतात त्याप्रमाणे मोठी लाट असेल, म्हणजे ही सर्वसाधारण लाट आहे मोदींची, 30-32 जागा मोठी लाट असेल तर 35च्या पुढे जागाल, म्हणजे सुनामी जर असेल अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे तर काही होऊ शकतं, आपण सांगू शकत नाही. पण 30 ते 32 जागा सेना भाजपला आणि 16 ते 18 जागा या काँग्रेस एनसीपीला, हा एक रॅशनल अंदाज जो आपले सगळे रिपोर्टर्स आहेत, आपले सगळे जाणकार पत्रकार आहेत यांच्या माहितीवरून काढता येतो. मला असं वाटतं शिवसेना भाजप महायुतीला महाराष्ट्रात निश्चितपणे घवघवीत यश मिळणार आहे. मी त्यांचं ॲडव्हान्स अभिनंदन करतो. 16 मे पूर्वीच सगळे शिवसेना भाजपचे नेते ऐकत असतील, तुमच्या तोंडात साखर पडो आणि काँग्रेस एनसीपीनी आत्मपरीक्षणाची गरज आहे एवढंच म्हणता येईल. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, महाराष्ट्रात शिवसेना भाजप महायुतीला घवघवीत यश मिळेल का? बघा पडद्यावर 88% लोक म्हणतात होय घवघवीत यश मिळेल. म्हणजे आपल्या अंदाजांशी लोक सहमत आहेत. आकडे पुढे मागे होऊ शकतात, पण शिवसेना भाजपचं यश या वर्षीचं निश्चित आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.